आम्ही आता गेट सोडून कुठं चाललो, ते पण एवढ्या पाण्यात जागेवर आणि पाईपलाईन जागेवर. तर जय शिवराय भावांना, मी आपला दाद्या आज चाललो कॉलेजसाठी ऍडमिशनला पिंपळवाडीमध्ये. आपलं कॉलेज पिंपळवाडीला. मग काय आपला अर्धा ब्लॉक कट करीत आम्ही आलो कॉलेज. अर्धा ब्लॉक कट करीत आम्ही आलो पिंपळवाडी कॉलेजमध्ये, नाथ पॉलिटेक्निक कॉलेज. कमी कंपनी जास्त वाटली तेवढ्याच कॉलेजचं सगळं काम करून असं वाटलं जो चिमणीवर फोटो काढायला. ही चिमणी कुठे आहे काय तुम्हाला सांगतो ना, दुकानावरून पुढे घेतले खायला. मग काय असं गेट चढून वरती जावं लागते. आम्ही चिमणीवरती आलतो आणि चला म्हणलं आता मग जो फोटो काढायला. एक आली म्हणते पण येत होते आपल्या मामा. असं कचरावर रोड होता पण लोकेशन एक नंबर होतं. आम्ही चिमणीवर आलतो किशा बघा की चिमणी म्हणजे बाकी नाही आपल्या फक्त नाही धारणाची पाईपलाईन आणि धारणाची मोठी पाईपलाईन. आम्ही या चिमणीवरून असं वाटलं फोटो शूट केलं आणि लोकले माझी धरीत होती. मग इथून चिमणीवर आम्ही निघून गेलो ना, आम्हाला वाटलं डॅमवर जाऊ. मग काय आता डॅमवर गाडी लावली, आम्ही ब्लॉक कट करी डायरेक्ट डॅमवर आलो. डॅमवर असं वातावरण एकदम छान होतं. पावसाळ्याचं डॅमवर यायला म्हणजे निघले भारी वाटतं एकदम. मग काय पैठणच्या धरणावर आलो आणि पैठण धरणाबद्दल तुम्हाला थोडी माहिती देऊन टाकतो. हे नाथसागर. नाथसागर म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठं मातीत धरण. एवढंच वरती बसून काही माझे नव्हते. म्हणला चला खाली जाऊ आता डॅमच्या. मग काय इथून खाली जातात थंडामान जायचं एकदम, नाही तर पाय असं भस्कन सटकून जात डायरेक्ट धरणातून पोहू. मग काय पाहिजे धरणा फोटो शूट केलं. आल्यास थोडं फोटो शूट केलं. आल्या काय ऐकायचं नव्हतं. आली तिला नुसते फोटो काढतात. मग काय म्हणला थोडी लाटच होत फोटो काढू आपले. पण आपले काय आपले सेल्फीच राहते मग थोडेफार. तुम्हाला जर मुंबईची फिलिंग घ्यायची असेल तर पैठणला नक्की. अशी लाट जर पाहून तुम्हाला असं वाटत आम्ही मुंबईला आहेत, तुम्ही चुकीचं आहे. आम्ही एकदम पैठणला होतो. एकदम पैठणला छान असं वातावरण आणि मुंबई सारखं वातावरण. असं वाटलं आता टाइम झाला, चला इथून निघू आता. थोडं पाणी पण आता निघलो आम्ही पैठणवरून. चला म्हणलं घरी पण जावं लागेल आपल्याला, घरी पण कामाला. पैठणला जी फिलिंग आहे ना ती कुठंच नाही आपल्याकडे. या बारा बारा खेड्यात नाही पैठणची फिलिंग. पैठणवरून निघत असताना मिक्सिंग केली तर कचरा होतो पडे. लोकल पण काय सांग, लोकल काय सांगते एवढा कचरा होता भाऊ इथे. एवढे एवढे मोठे डस्टबिन ठेवेल तरी याच्यात कचरा टाकीत नाही भाऊ लोक. पहा किती खाली कचरा पडेल होता. पैठणला एवढी सगळी मजा मस्ती आणून मग निघलो आम्ही घराकडे. चला म्हणलं आता घरी पण जाऊ. घरी जाताच नाही पण थोडी मजा केली. थोडं उड्या गिड्या आणल्या. म्हणलं चला आता थोडी याला पण लटकून पोहू या झाडाला. हे पिंपळात झाड याला लटकलं तरी काय होत नाही. चला म्हणलं आता आपली पैठणची खाशी ती जिकडे पहा तिकडे नुसतं हिरवं हिरवं होतं. कुठंच वाळलं झाड नव्हतं. एवढं पैठण मध्ये आलो संत एकनाथ महाराज मंदिर मध्ये गेलो नाही तर कसं होईल राव. चला म्हणला संत एकनाथ महाराजाच्या मंदिरात जो दर्शन घ्यायला. आता काय एखादच पण होती मोठी. चला म्हणला संत एकनाथ महाराजाच्या मंदिरात जो पाय पडायला रांगेत लावलो. रांग पण एवढी मोठी नव्हती. चला म्हणलं मग काय आधी दर्शन गिर्शन घेतले. फोटो काढायला माने होती. मग डायरेक्ट निघलो घराकडे. चला म्हणलं आली म्हणलं तुम्हाला चहा पिऊ घालतो. चहा प्यायसाठी पण थांबलो कुठं, नुसतं आपल्याच नावात दुकान. मग दादूच चहा. चला म्हणले दादूच चहा मध्ये चहा पिऊन पोहून एकदम छान चहा होती. निघलो मग घराकडे. तुम्हाला जर आपल्या अशी डेली व्लॉग पाहिजे असेल तर आपल्या आयडी नक्की फॉलो करा आणि आपलं युट्यूब चॅनल खोलले त्याच्यावर मग सबस्क्राईब करून टाका. जय शिव.